नमस्कार मंडळी, भक्तीच फूड जर्नीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। नवीन वर्ष चालू झालं आहे आणि वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। आणि या संक्रांतीला महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात बनते ती म्हणजे भोगीची भाजी। तर चला मग वेळ न वाया घालवता अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी मसाल्यात ही भोगीची भाजी बनवूया। सर्वप्रथम मसाल्याची तयार करून घेऊया। मसाल्यासाठी थोडेसे सुके खोबरे, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे तीळ भाजून घ्यायचे आहे। या भोगीच्या भाजीमध्ये खूप साऱ्या हिरव्या भाज्यांचा समावेश होतो आणि भाज्यांचा सीझन चालू आहे, त्यामुळे या आरामात मार्केटमध्ये मिळून जातात। आपल्याला कोणकोणत्या भाज्या लागतील हे तर आपण बघणारच आहोत। मसाला भाजून झाला आहे, आता हा थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊया। आता आपल्याला कोणकोणत्या भाज्या लागणार आहेत हे बघूयात। यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी हिरवा वाटाणा, अर्धी वाटी कोवळे हरभऱ्याचे दाणे, अर्धी वाटी फ्लावर, अर्धी वाटी घेवडा आणि अर्धी वाटी पावट्याचे दाणे। म्हणजे सगळ्या भाज्या मी अर्धी वाटी घेतल्या आहेत। आता फळभाज्यांमध्ये घेतलेले आहे 2 मोठी गाजरं। यासाठी गाजरांची साल काढून त्याचे काप करून घ्या। 2 वांगी घेतलेले आहेत, वांग्याची काप करून घ्या। तसे यामध्ये वेगवेगळ्या पातीच्या भाज्यांचाही समावेश होतो, पण मला लसणाची पात भेटली नाही म्हणून मी फक्त कांद्याची पात घेतलेली आहे। तुम्ही यामध्ये चाकवत आणि पालक या भाज्यांचाही समावेश करू शकता। काही जण यामध्ये बोरं आणि टोमॅटो सुद्धा घालतात, तुम्ही याचाही समावेश करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता। बोलता बोलता आपल्या सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्या। तेल गरम झाले की यामध्ये घालायची मोहरी तडतडली की लगेचच जिरे। चांगले परतून झाले की यामध्ये बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आणि कांदाही चांगला परतून घ्या। कांदा चांगला परतला आहे, आता यामध्ये बारीक केलेला मसाला घालूया। मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे। मसाला भाजून झाला आहे, आता यामध्ये कच्चे शेंगदाणे घालून भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाले आहेत, आता यामध्ये भाज्या परतवून घेऊयात। आता सोललेले वाटाणे, हरभरा, पावटा आणि घेवड्याच्या शेंगा तेलात परतवून घेऊयात। अशाच नवनवीन रेसिपींसाठी भक्तीज फूड जर्नी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी एखादी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। भाज्या आता तेलात परतवून झालेल्या आहेत। आता लगेचच तेलामध्ये फ्लावर, गाजराचे काप आणि वांग्याचे काप परतवून घेऊयात। सगळ्या पालेभाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत। आता चवीनुसार मीठ घालून चांगले एकत्रित करून घ्या। एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा। मसालाही चांगला मिक्स करून घ्या। मी इथे 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। मसाला आणि लाल तिखट तेलात चांगले भाजून घ्या। मसाला भाजून झाला की यामध्ये कोमट पाणी घाला आणि 10 मिनिटं चांगली वाफ काढून घ्या। जसं की तुम्ही बघू शकता, एक वाफ काढल्यानंतरच आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजून झालेल्या आहेत। आता यामध्ये 1-2 चमचे शेंगदाण्याचे कूट घाला, यामुळे आपली भाजी चांगली मिळून येते। चांगले एकत्रित करून घेऊन परत 5 मिनिटं भाजी शिजवून घेऊयात।
जसं की तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर काय मस्त असा कट आला आहे भोगीच्या भाजीला. भोगीची भाजी तयार आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. बाजरीची भाकरी, लिंबू आणि ही भोगीची भाजी म्हणजे स्वर्ग सुखच. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.